मित्रांनो, आपण एसएमसी सिरीज स्टार्ट केली होती. एसएमसी सिरीज मध्ये आपण स्ट्रक्चर मॅपिंग हा इम्पॉर्टंट टॉपिक सुरू केला होता. आपण अगोदरच्या लेक्चर्स मध्ये बॉस, चोच वगैरे माहित केला. नंतर मी थर्ड लेक्चर मध्ये तुम्हाला एफपीजी ऑर्डर ब्लॉक्स वगैरे सांगितलंय. मी आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आयडीएम, ज्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. इन्व्हेस्टमेंट म्हणजे लालच. आपण त्याचा एक नॉर्मली अर्थ समजला तर तेच असतो की आपल्याला बिग प्लेअर कशा प्रकारे ट्रॅप मध्ये फसवतात. तुम्हाला आता समजेल की इन्व्हेस्टमेंट का बरं इम्पॉर्टंट आहे. आणि मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही अगोदरचे लेक्चर पूर्ण बघितले असेल, बॉस, चोच वगैरे. मी तुम्हाला एक नॉर्मली सांगितलं होते की गोष्ट मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. अशा प्रकारे मार्केट नवीन हायर हाय बनवत चाललाय. तर आपण या हाय पॉइंट जेव्हा मार्केट ब्रेक करतो तेव्हा आपण याला बॉस म्हणतो. ठीक आहे. बॉस मुळे तुम्हाला कन्फर्म काय होते, हायर लो. घ्या बॉस, इथे बॉस मिळाला आपल्याला. बॉस मुळे आपला हा हायर लो कन्फर्म होते. मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चर मी तुम्हाला कुठेच म्हटलं नाही की हायर हाय कशामुळे कन्फर्म होते. आपण फक्त एक नॉर्मल एक पॉइंट पकडलाय, हाय पॉइंट. आता इथे एक हाय आहे. मला एक सांगा की जर इतकी इझिली गोष्ट जर असती, एक लक्षात ठेवा तुम्ही गोष्ट, जर तुम्हाला मार्केटमध्ये एक गोष्ट बघावं लागेल की मार्केट जर असं इझिली मूव्ह झालं असतं, तुम्हाला म्हटलं असतं की हा बॉस आहे इथे इझिली, तर तुम्ही सगळेच प्रॉफिट मिळवू शकले असते ना स्वतः. स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही की इतका इझी आहे का मार्केट? इतकं इझी नाही आहे मार्केट, कारण मार्केटमध्ये मायनर अजून मेजर्स नाही का स्विंग असतात. हे लक्षात ठेवा तुम्ही. याच्या अंदर छोटे छोटे स्विंग असतात. तुम्हाला अशा प्रकारे स्विंग मिळेल. ठीक आहे. अशा प्रकारे मार्केट मूव्ह होईल. मार्केटमध्ये या स्विंग मध्येच आपण ट्रॅप मध्ये बसतो. हे लक्षात ठेवा. तुम्हाला बिग बिग प्लेयर इथेच ट्रॅप मध्ये फसवतात, कारण की आपल्याला पूर्ण ओव्हरऑल फुल स्ट्रक्चर माहित नाही ना. जर तुम्हाला माहित असतं तर तुम्ही आज इझिली ट्रेड करू शकले असता ना. परंतु तुम्ही मला इथं सांगा, तुम्हाला इंटरनल मध्ये अशी स्विंग मिळेल तर तुम्ही काय विचार कराल की यार आता स्ट्रक्चर शिफ्ट झालाय. मग तो मार्केट, आता तुम्ही स्ट्रक्चर शिफ्ट झाला मग इथे एंट्री घ्याल डाऊन साईड. बघा इथे मार्केट तुमच्या अपसाईड मध्ये स्टॉप लॉस हिट केलं, कारण तुम्हाला इंटरनल म्हणजे मेजर स्विंग आणि मायनर स्विंग माहित नाही. मेजर म्हणजे कुठे, म्हणजे जसं बाहेरचे जे स्विंग आहेत जे बिग प्लेयर्सचे असतात, ते बिग प्लेयर ते एका सायक्लोने चालतं. परंतु आपण जेव्हा म्हणतो की आपण या लॅग मध्ये आपले स्टॉप लॉस हिट करतो, ते आयडीएम याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला ते लालच दाखवतात की मी कोणत्या साईडला मूव्ह करणार. म्हणजे तुम्हाला ट्रॅप मध्ये फसवतात की हा मी डाऊन साईड चाललो की अप साईड चाललो. या गोष्टीसाठी आयडीएम तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, आणि आयडीएम मुळेच तुम्हाला तुमचे प्रॉपरली पूर्ण स्ट्रक्चर मॅपिंग कम्प्लीट होईल. नंतर आपण समोरचे लेक्चर्स बघू, परंतु आयडीएम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला एक एक सांगतो, मला वाटत नाही की तुम्ही अगोदरचे लेक्चर्स पूर्ण बघितले असेल, परंतु मी तुम्हाला एक सांगतो की जर तुम्ही हा लेक्चर्स बघत असाल ना डायरेक्ट, तर तुम्हाला काहीच समजणार आहे. तुम्ही अगोदर जाऊन फर्स्ट सेकंड लेक्चर बघा, थर्ड लेक्चर्स बघा, कारण की मी नंतर मग एंट्री मॉडेल वगैरे घेईल. पीओआय आपले बाकी आहे, लिक्विडिटी वगैरे. मग एक बेसिक एसएमसी कम्प्लीट होते, मग आपण एडव्हान्स आयसीटी बघू. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित होईल की आपल्याला प्रॉपरली मार्केट म्हणजे डेली प्रोफाईल, मंथली, विकली प्रोफाईल, मार्केट कशा प्रकारे मूव्ह होते आणि कशा प्रकारे कॅन्डल्स फुलफिल होतात. ठीक आहे. तुम्हाला माहित झालं असेल की मायनर आणि मेजर स्विंग कसे असतात. तुम्ही समजा हा एक मेजर स्विंग आहे, त्याच्या अंदर एक मायनर पुलबॅक असतात, एक्सटर्नल इंटरनल स्ट्रक्चर असतो. त्या स्ट्रक्चर मधूनच तुम्हाला माहित होईल की आपण कुठे फसत आहोत मार्केटमध्ये. तुम्हाला कसे ट्रॅप मध्ये फसवतात बिग प्लेयर.
ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही बघा की जेव्हा तुम्हाला बॉस मिळते तेव्हा तुम्हाला काम कन्फर्म होते, हायर लो माहित होते. जेव्हा बॉस होते मार्केट तेव्हा तुम्हाला हायर लो पॉईंट माहित होते. मी तुम्हाला कुठेच म्हटलं नाही की हायर हाय कुठे कन्फर्म होते म्हणून. मी तुम्हाला फक्त सांगितलंय की हायर लो बॉसमुळे कन्फर्म होते. सेम रूल आहे आपला इथे. आपली कॅन्डल क्लोज पाहिजे बॉस जेव्हा होतं तेव्हा. सेम. आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सांगतो मी की आयडीएम आपण कसं ओळखायला पाहिजे. ठीक आहे. एवढा क्लिअर आहे तुमचा. चोच पण तुम्हाला माहित असेल. जेव्हा मार्केट इथे हायर लो बनवला आहे, या पॉईंट आपला हायर लो पॉईंट समजा तुम्ही. जेव्हा मार्केट हायर लो पॉईंटला ब्रेक करते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, चोच. ठीक आहे. आता तुम्हाला पूर्ण टोटल तुमचं जे तुमचे डाऊट्स असेल ना ते क्लिअर होईल. तुम्ही जेव्हा अजून एकदा तुम्ही जेव्हा स्ट्रक्चर मॅपिंग कराल ना, तुम्ही एक प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला खूप सारे डाऊट येतील. कारण की तुम्ही स्टार्टिंगला खूप इझी मध्ये घेऊन घेता. मी ठीक आहे लेट टाकता व्हिडिओ, परंतु तुम्ही लेक्चर, परंतु तुम्ही फर्स्ट लेक्चर, सेकंड लेक्चर, थर्ड लेक्चर पण नाही बघितले प्रॉपर. मला एवढा एवढा स्वतःवर विश्वास आहे की तुम्ही नाहीच बघितले असेल. परंतु तुम्ही ह्या व्हिडिओ जेव्हा हा लेक्चर जेव्हा तुम्ही बघाल तर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड जाऊन बघाल. कारण की तुम्हाला हे पूर्ण समजणारच नाही. मी कारण की पहिले झालेले हे इथं रिपीट करणार नाही. फक्त एवढंच म्हणेल तुम्हाला बॉस कसा मिळाला आणि चोच कसा होते म्हणून. ठीक आहे. ज्यावेळेस हायर लो ब्रेक करते तेव्हा आपल्याला चोच मिळते. आता इथंच सगळं आपला गेम होते मित्रांनो. लक्षात ठेवा की जेव्हा मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे, तुम्हाला रूल्स सांगितले होते ते रूल्स लक्षात ठेवा तुम्ही. कारण की रूल्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही या गोष्टीला मजाक मध्ये घेऊ नका. खरोखर की तुम्हाला वाटतं की सगळ्या गोष्टी इझी आहे. इझी काहीच नाही. तुम्हाला वाटते आपल्याला की इझी आहे. आपण ट्रेडिंगला पण इझी मध्येच घेतो की बस बाय अजून सेल करायचं आहे. तसं नाही होत मित्रांनो. तुम्हाला इथं खूप मेहनत करावं लागेल. आता तुम्हाला मी सांगितलं की हा मेजर स्विंग आहे आणि याच्या अंदर जे मायनर स्विंग्स आहे. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस मार्केट हाय पॉइंट वर गेला, नंतर मार्केट डाऊन साइड आला, तर तुम्हाला सांगा जेव्हा मार्केटने बॉस केला तेव्हा लेफ्ट साइड राईट साइड तुम्हाला माहित असेल. मला लेफ्ट साइड अजून राईट साइड सांगितली होती मी अगोदर. आता बघा इथे जेव्हा हायर हाय पॉइंटला जाते मार्केट तेव्हा इथे तुम्हाला एक मायनर स्विंग मध्ये एक लेफ्ट साइडचा स्विंग दिसत आहे. या स्विंगलाच आपण आयडीएम म्हणतो. एक मिनिट तुम्हाला एक सांगतो. इंटरनल स्ट्रक्चर मध्ये तुम्ही बघा की ज्यावेळेस मार्केट अशा प्रकारे खाली येतो. ठीक आहे. म्हणजे मार्केट इथून आला, आपण इथे हाय पॉइंट बनवला. हा जो स्विंग आहे ना इथे, या स्विंग मध्ये मार्केट ज्यावेळेस हा स्विंग झाला, या स्विंगला आपण एक आयडीएम म्हणतो. ठीक आहे. कारण की हा हायर हाय बनवत आहे ना इथून, अप साइड गेला इथे हाय पॉइंट आपल्याला भेटलो. ठीक आहे. या स्विंग मध्ये जेवढे आतमधले स्विंग्स असतात या स्विंग मध्ये, ठीक आहे, इथून मार्केट असा येतो ना आयडीएम गेला. ठीक आहे. याला आपण आयडीएम म्हणू. या स्विंगला आपण आयडीएम म्हणू. कारण की जो आपला हायर पॉइंट, हायर हाय आपल्याला देत आहे पॉइंट, जे रे जो आपण स्विंग म्हणतो, तो जेव्हा अपसाइड जातो तेव्हा ते लेफ्ट साइडच्या ज्या बाजूला ते पॉइंट असतो त्याला आपण त्या पॉइंटला पकडायचा. आपण त्या पॉइंटला आपण लेफ्ट पॉइंट म्हणतो. तुम्हाला चोच मध्ये पण मी सांगितलंय लेफ्ट अजून राईट. इथं अजून डबल सांगणार आहे. तुम्ही लेफ्ट बाजू तुम्हाला लक्षात आली असेल. ठीक आहे. त्याच लेफ्ट बाजूला आपल्याला आयडीएम मिळते. इथे बघा, इथे हाय पॉइंट मिळाला. या लॅग मध्ये जो फर्स्ट स्विंग असेल, मायनर पुलबॅक झाला असेल, त्याला आपण आयडीएम म्हणतो. ठीक आहे. इथे बघा आयडीएम. मित्रांनो, या आयडीएम मुळे तुमचा का कन्फर्म झाला माहिती आहे का, हायर आहे. तर इथे असं हे नसेल ना, तुमचा कन्फर्मच होणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा एक. कारण की खूप सारे ट्रॅपिंग वाल्या गोष्टी आहे. तुम्हाला वाटत आहे की लेफ्ट स्विंग, राईट स्विंग, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इथे समजून घ्या. तुम्ही नोट्स बनवा प्लीज. प्लीज, तुम्हाला पूर्ण गोष्टी लक्षात नाही राहतील. तुम्हाला हे सांगत आलो ते अजून एकदा बघा. तुम्ही मी काय बोलते त्याकडे लक्ष ठेवा. मायनर अजून मेजर स्विंग्स असतात मार्केटमध्ये, असतात की नाही.
तुम्ही इथे बघा, तुम्हाला माहित असेल की इथे कॅन्डल स्टार्ट झाला. ठीक आहे, आपण समजा हे कॅन्डल्स आहेत. कॅन्डल स्टार्ट झाला, आता कॅन्डल बनली. इथे बघा, हा एक स्विंग झाला समजा. अजून मार्केट वर गेला, हा एक स्विंग बनवला मार्केट. अजून मार्केट डाऊन साइड आला, कॅन्डल्स बनवले असे. हे आपण समजू एक स्विंग्स आहेत अंदरचे. हे होतात मायनर स्विंग्स. ठीक आहे, आणि मेजर स्विंग्स तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्येच तुम्हाला आयडिया शोधायचा आहे. कारण की तुम्ही जिथपर्यंत तुम्हाला आयडिया माहित नाही होईल तिथपर्यंत तुम्हाला हाय पॉइंट मिळणार नाही. लक्षात असू द्या तुम्ही की तुम्हाला हाय कधी मिळते आणि हायर लो कधी मिळते. मी नोट्स मध्ये लिहा रूल म्हणून, जेव्हा अप ट्रेंड मध्ये बॉस होते तेव्हा तुम्हाला काय मिळते, हायर लो मिळते. जेव्हा अप ट्रेंड मध्ये मार्केट आहे, मार्केट ज्यावेळेस बॉस बनवते या पॉइंटला, तुम्हाला काय मिळते, हायर लो. मी हायर हाय कधी मिळते हे तुम्हाला सांगितलं का हा पॉइंट? नाही. तुम्ही आता मला तुम्ही पहिले बॉस कशाला सांगितला. मित्रांनो, याच्या मागे प्रत्येक लॉजिक्स आहे. तुम्हाला एक स्टेप बाय स्टेपच जावे लागेल. मी डायरेक्ट तुम्हाला आयडिया नाही सांगू शकत होतो. पहिले तुम्हाला स्ट्रक्चर पूर्ण सांगायला लागेल ना, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, अप साइडचे बॉस, डाऊन साइडचे बॉस कसे होतात. ठीक आहे, एक रूल लक्षात ठेवा. जेव्हा मार्केट अप ट्रेंड मध्ये राहते तेव्हा बॉस होते, तेव्हा तुम्हाला हायर लो मिळते. अप ट्रेंड मध्ये आयडियममुळे तुम्हाला हायर हाय मिळते. ठीक आहे, अजून जेव्हा हायर लो ब्रेक होते तेव्हा तुम्हाला चोच पॉइंट म्हणते, चेंज ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, हे रूल लिहून ठेवा तुम्ही कुठेतरी, कारण की तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. आणि डाऊन ट्रेंड मध्ये पण लिहून टाका, जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये राहते तेव्हा जेव्हा बॉस होते तेव्हा तुम्हाला लोअर हाय मिळते आणि आयडियम मुळे तुम्हाला लोअर लो मिळते. ठीक आहे, क्लिअर झाला. आणि ज्यावेळेस लोअर हाय ब्रेक होते त्यावेळेस तुम्हाला चोच पॉइंट मिळते. ठीक आहे, क्लिअर. हा, अजून एक रूल आहे, बॉस आणि चोच मध्ये तुम्हाला बॉडी क्लोज पाहिजे येते. तुम्ही अगोदरच्या लेक्चर मध्ये बघून द्या, मी तुम्हाला फक्त रूल सांगतो. चोच अजून बॉस मध्ये तुम्हाला बॉडी क्लोज पाहिजे. आयडियम मध्ये स्वीप जरी झाली असेल तरी चालते. ठीक आहे, वीक राहिली तरी चालते. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल कसा वीक. इथे इथे समजा तुम्ही आयडियम आहे, इथे आयडियम आहे, इथे तुम्हाला वीक जरी दिसेल ना तरी चालेल, बॉडी क्लोज नाही राहिले तरी चालते. ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आता अप ट्रेंड मध्ये तुम्हाला मी सांगितलं की लेफ्ट वाला स्विंग पकडायचा. तर लेफ्ट वाला स्विंग मध्ये जो फर्स्ट स्विंग आहे तिथं आपण आयडियम मार्क करतो. आयडियम मध्ये तुम्हाला हायर हाय मिळाला. ठीक आहे, आणि नंतर बॉस झाल्यानंतर तुम्हाला हायर लो कन्फर्म झाला. आता हा पूर्ण स्ट्रक्चर अशा प्रकारे मूव्ह होते मित्रांनो. तुम्हाला आता पूर्ण तुमची गोष्ट क्लिअर होईल. मी आता मध्ये विचार करत होते ना की एंट्री कसे घ्यायच्या, कोणचे कसे घ्यायचे. थोडं तुम्ही पेशन्स ठेवा, याची पूर्णपणे प्रॅक्टिस करा, तुम्ही बॅक टेस्ट करा खूप सारे. नंतर तुम्हाला माहित होईल की आपण प्रॉपरली एक डायरेक्शनने जाणार आहोत. आणि पूर्ण जेव्हा आपले कम्प्लीट होईल ना, काही 1 महिना, 2 महिने, 3 महिने झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक समज येईल की आपल्याला कुठे ट्रेड घ्यायचंय, कुठे ट्रेड घ्यायचे नाहीये, हे तर प्रॉपर तुम्हाला माहित होईल. ठीक आहे, तर डाऊन ट्रेंड मध्ये पण बघा. आता इथे आलो आपण, डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट आला. मी तुम्हाला काय म्हटलं, डाऊन ट्रेंड मध्ये लोअर हाय जेव्हा बॉस होते तेव्हा तुम्हाला लोअर हाय कन्फर्म मध्ये, मी लोअर लो कुठे कन्फर्म मध्ये कुठेच सांगितलं नाही, तुम्ही बघा जाऊन. ठीक आहे, आता मी तुम्हाला इथे लोअर लो मध्ये आयडियम कसं मिळतं ते पण सांगतो. मार्केट ज्यावेळेस डाऊन साइड आला, डाऊन साइड आल्यावर मार्केटने जो फर्स्ट स्विंग बनवला आहे तिथे त्या फर्स्ट स्विंग जेव्हा ब्रेक होतो तेव्हा आपल्याला आयडियम मिळते. मग मार्केट अपसाइड जाऊन जेव्हा डाऊन साइड होते आपल्याला बॉस मिळाला. बॉसमुळे आपल्याला काय माहित झालं, लोअर आहे. परंतु इथे जेव्हा आयडियम झाला तेव्हा तुम्हाला तुमचा लोअर लो कन्फर्म झाला. तुम्हाला बोथ कन्फ्युजन वाटेल, परंतु तुम्ही 2दा 3दा 4दा 5दा 10दा व्हिडिओ बघा, तुमचा पूर्ण क्लिअर होईल. मी तुम्हाला सांगतो, कारण की मी तुम्हाला इथं सांगितलंय की मार्केट कधीच एक वन वे डायरेक्शन जात नाही, त्याच्या अंदर मेजर्स अजून मायनर स्विंग्स असतात. तुम्ही आता पण चार्ट खोलून बघा, ते सेम आहे. मी तुम्हाला चार्ट वर अजून सांगेल. मी तुम्हाला एक नॉर्मली एक
रोडमॅप सांगतो, नंतर मी पूर्ण डिटेल्स मध्ये गेल, कारण की हे तुम्हाला इतकी इझी गोष्ट वाटते, ही इझी गोष्ट नाही आहे मित्रांनो. तुम्हाला खूप इथं प्रॅक्टिस करायला लागेल. तुम्ही जाऊन बघा की मेजर अजून मायनर स्विंग असतात. तुम्हाला तुम्हाला म्हणता ना की हे ह्या ज्या स्विंग्स आहेत ह्या जे ऑपरेटर्स आहेत त्यांचे आहेत, आणि हे इथे तुम्हाला ट्रॅप फसवतात. ऑपरेटर्स लोक हे रिटेलर्सला ट्रॅप फसवण्यासाठी आहे. त्यांना माहित आहे की आपल्याला कोणत्या डायरेक्शनला प्रॉपरली जायचं आहे, परंतु तुम्हाला ते कशा प्रकारे घुमवतात आणि कशा प्रकारे ट्रॅप मध्ये फसवतात, त्यासाठी तुम्हाला ते इंडस्टमेंटचा अर्थच तो आहे. तुम्हाला लालचच दाखवतात तुम्हाला की तुम्हाला वाटतं की स्ट्रक्चर शिफ्ट झालाय, तो ऍक्च्युअली स्ट्रक्चर शिफ्ट नाही होत मित्रांनो. फक्त तुम्हाला वाटतं की मार्केटने आपला स्ट्रक्चर शिफ्ट केलेला आहे, परंतु त्याने स्ट्रक्चर शिफ्ट केलेला नाही. ठीक आहे. तुम्हाला मी चोच सांगितलं ना, म्हणून तुम्हाला सांगितलं पहिले चोच वगैरे काउंट होते. इंटरनल स्विंग वगैरे मेजर मायनर पुल बॅक तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. डाऊन साइड मध्ये तुम्हाला जेव्हा मार्केट डाऊन साइड होते, लोअर आयडीएम मुळे तुम्हाला लोअर लो कन्फर्म होते. जेव्हा लोअर लो मिळाला आणि जेव्हा लोअर लोचा ब्रेक होते तेव्हा तुम्हाला बॉस मिळते. बॉस मध्ये तुम्हाला काय माहित होते, लोअर हाय माहित होते. बॉस मध्ये आणि चोच मध्ये बॉडी क्लोज पाहिजे. आयडीएम मध्ये वीक असली तरी चालते. आता वीक म्हणाल तर तुम्ही कशी वीक, हे बघा इथं आहे मार्केट, इथे इथे swing. इथे कॅन्डल वीक असते ना, अशी अशी वीक राहिली तरी चालते. पण बॉस अजून चोच मध्ये काय म्हटलं होतं की पूर्ण बॉडी क्लोज पाहिजे. इथं वीक राहिली तरी चालते. ठीक आहे. हा क्लिअर झाला असेल. तुम्हाला अजून माहित करायचं असेल तर, कारण की लेक्चर खूप मोठा होते, तुम्ही अगोदरचे 2-3 व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. तुम्हाला माहित झालं असेल की आयडीएम मुळे डाऊन ट्रेंड मध्ये काय मिळते, तुमचा लोअर लो कन्फर्म होते. बॉस मुळे काय कन्फर्म होते, लोअर हाय कन्फर्म होते. ठीक आहे. आता लोअर हायचा जेव्हा ब्रेक झाला ते मार्केटने आपला स्ट्रक्चर शिफ्ट केला हे होते, म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर केला, ज्याला आपण चोच किंवा एमएसएस पण म्हणतो. ठीक आहे. क्लिअर झालं मित्रांनो? क्लिअर झालं की नाही झालं, हे बघा तुम्हाला मी अजून एकदा सांगतो. ठीक आहे. मार्केट कधी पण आपण म्हणतो ना, मी तुम्हाला सांगितलं की मार्केट अप ट्रेंड मध्ये. ठीक आहे मित्रांनो, जर मार्केट इतक्या इझिलीपणे मूव्ह झाला असतं तर तुम्हाला कशाला जास्त दिमाग लावा लागलं असतं. प्रॉपरली सगळ्यांनी बरोबर ट्रेडिंग केली असती ना. मी तुम्हाला काय म्हटलं, हे हायर हाय पॉईंट ज्यावेळेस ब्रेक होते ते आपल्याला काय मिळते, बॉस मुळे आपला हायर लो कन्फर्म होते. ठीक आहे. इथे आपल्याला बॉस मिळाला, इथे तुमचं काय कन्फर्म झाला, हायर लो कन्फर्म झाला. म्हणजे या स्विंग मध्ये जेव्हा आपल्याला इथं माहिती आहे एक हाय पॉईंट मिळाला, त्या हाय पॉईंट मध्ये आपल्याला एक आयडीएम शोधा लागेल. आयडीएम मध्ये तुमचा हायर हाय कन्फर्म होईल. हा एक मेजर स्विंग झाला. त्याच्या आतमध्ये पण खूप सारे स्विंग्स बनतात अशा प्रकारे, त्याला आपण मायनर स्विंग म्हणतो. ठीक आहे. इथे आपल्याला आयडीएम मिळाला, आयडीएम मध्ये तुमचा काय कन्फर्म झाला, हायर आहे. आणि मग इथे जेव्हा मार्केट इथून अपसाइड जाते, इथे तुम्हाला हायर आहे पॉइंट ब्रेक होतो, तेव्हा तुम्हाला मिळते बॉस मध्ये तुम्हाला काय मिळते, हायर लो. आपला पूर्ण कन्फर्म झाला. मी तुम्हाला पहिल्याच्या लेक्चर मध्ये बॉस मध्ये फक्त हायर लो कन्फर्म सांगितलं होतं. आता तुम्हाला हायर हाय पॉईंट कसं कन्फर्म होते हे पण सांगितलं. आता तुमची सगळी गोष्ट तुमची क्लिअर होत जाईल हळूहळू. अजून तुम्ही थोडं अजून वेट करा. जेव्हा समोरचे लेक्चर्स येईल, एंट्री मॉडेल येईल, मी तुम्हाला पीआय वगैरे सांगेल, तेव्हा तुम्हाला अजून समजेल की कोण आयडीएमच्या वर जिथे ऑर्डर ब्लॉक कोणचे घ्यायचे ते पूर्ण माहिती होईल. तुम्हाला ऑर्डर ब्लॉक एफपीजीचा पण लेक्चर पूर्ण केलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. कारण की तुम्हाला लेंदी व्हिडिओ आवडत नाही, मला हे समजलं. तुम्ही बघतच नाही. तुम्हाला वारंवार मी म्हणतो ना, मी ज्यावेळेस कंटिन्यू 2-3 दिवसानंतर व्हिडिओ टाकणं स्टार्ट करेन ना, तर तुम्हाला एवढे सारे व्हिडिओ बघणं बाकी राहून जाईल की तुम्ही पूर्ण क्लिअर करू शकत नाही. आणि माझा एकच इंटेंट आहे की तुम्ही सगळ्यांनी प्रॉपरली बघून प्रॅक्टिस करून आपल्याला प्रॉफिटेबल व्हायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल की आयडीएम कशामुळे आपल्याला हायर आहे, कशामुळे माहित होते, आयडीएम मुळे. हे लक्षात आलं असेल. आणि तुम्हाला स्विंग कोणचा पकडायचा आहे, लेफ्ट वाला स्विंग पकडायचा आहे, हा वाला. इकडला स्विंग पकडायचा नाही, राईट वाला. कारण की ज्यावेळेस जिथे मार्केट हायर हाय पॉइंट बनवत आहे, तिथला जो फर्स्ट वाला जो
म्हणजे लेफ्ट साईडचा जो पहिला स्विंग असतो तो जेव्हा ब्रेक होतो त्यालाच आपण काय म्हणतो, आयडीएम. आयडीएम मुळेच तुमचा हायर हाय कन्फर्म होते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला आयडीएम इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आयडीएम जेव्हा तुम्हाला माहित होईल तेव्हाच तुमचा हायर हाय कन्फर्म होईल. मी तुम्हाला मागच्या स्ट्रक्चर मध्ये बॉस वगैरे सांगितलं, बॉस मुळे तुमचा हायर लो कन्फर्म होते, हायर हाय कन्फर्म होते. मी कुठंच सांगितलेलं नाही, तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे. डाऊन ट्रेंड मध्ये पण तसंच. मी तुम्हाला लोअर लो कधी कन्फर्म मध्ये सांगितलं नाही, मी तुम्हाला लोअर हाय कधी कन्फर्म मध्ये हे सांगितलं. जेव्हा एखादी हाय लो सगळ्यात लो पॉईंट आहे तेव्हा ब्रेक होतं तेव्हा तुम्हाला बॉस होते. बॉस मुळे काय मिळते, लोअर हाय मिळते. लोअर लो कधी मिळते, जेव्हा आयडीएम होईल. मेजर आणि मायनर स्विंग तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता बघा इथे एक प्रॉपरली आहे मार्केट. आता तुम्ही म्हणाल मला आयडीएम अजून चोच. आता इथे सांगा, मार्केट एक इथून स्टार्ट झाला, समजा मार्केट वर गेला, नंतर मार्केट खाली आला. आता हा जो स्ट्रक्चर आहे ना आयडीएम वाला, हा जो स्ट्रक्चर आहे, तर तुम्ही म्हणाल इथे पण बॉस होईल. तुम्ही एक थोडं प्रॉपरली एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट इझिली प्रकारे मूव्ह होत नाही. तुम्ही या ज्या लॅगला आहे ना, यावाल्या लॅगला तुम्ही हे जे आहे ना तिथे तुम्ही याला एक मायनर पुलबॅक समजा, आणि हा जो आहे पूर्ण बॉस, इथे हाय पॉइंट आहे एक. या हाय पॉइंट मध्ये तुम्हाला काय भेटलं, या हाय पॉइंट मुळे तुम्हाला काय मिळालं, या हाय पॉइंटचा जेव्हा ब्रेक झाला तुम्हाला हायर लो कन्फर्म झाला. ठीक आहे. हायर हाय कधी कन्फर्म होते, जेव्हा तुम्हाला इथे एक आयडियम मिळेल. मी तुम्हाला इथे सांगितलं ना, हा वाला स्ट्रिंग हा आहे. ठीक आहे. आपण एक पूर्ण प्रॉपरली स्ट्रक्चर कसा दिसतो यासाठी मी तुम्हाला असं सांगितलंय. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हटले असते की मार्केट मी असं असं केलं तर बॉस बनवत गेला असता ना डायरेक्ट. आपल्याला हा वाला स्विंग इम्पॉर्टंट आहे ना, हा वाला. हा जेव्हा स्विंग इम्पॉर्टंट राहील तेव्हाच तुम्हाला हायर हाय कन्फर्म होईल ना. जेव्हा तुमचा आयडीएम झाला तेव्हा माहित झालं की आपल्याला हायर हाय पॉईंट आहे. हायर हाय कन्फर्म झाल्यावर तुम्हाला हायर हाय नंतरच बॉस होईल ना. लक्षात ठेवा, जेव्हा हाय पॉईंट ब्रेक होईल तेव्हाच बॉस येईल. तुम्हाला बॉस मध्ये काय म्हटलं, हायर लो मिळाला. आयडीएम मुळे काय मिळालं तुम्हाला, हायर हाय. तुम्हाला ज्यावेळेस हायर लो ब्रेक होईल तेव्हा तुम्ही काय म्हणता, चोच झाला, म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. ह्या गोष्टी पूर्ण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. थोडा अजून व्हिडिओ डबल बघा माझे, तुम्हाला अजून समजेल. मी मला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करेल समोर समोर जाऊन. हा खूप मोठा कन्फ्युजन विषय आहे. तुम्हाला खूप त्रास येईल करताना, पण तुम्हाला याच्या थ्रूनच जावं लागेल. तुम्हाला मग या गोष्टी पूर्ण प्रॅक्टिसली करायला लागेल, तेव्हाच तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर होता येईल. ठीक आहे. आता बघा, अजून आहे खालती एक एक्झाम्पल घेऊ आपण. मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे. ठीक आहे. डाऊन आला, इथे आपल्याला एक लो पॉईंट मिळाला. आता तुम्ही म्हणाला मला की हा लो काउंट नाही पकडा, तुम्ही हा लो पकडा. ठीक आहे, मी मान्य करतो. तुम्ही हा पॉइंट पण मान्य करा, परंतु हा पॉइंट गेला तर हा तुमचा काय होईल, इथे बॉस झाल्यावर तुमचा हा लोअर हाय कन्फर्म होईल. लोअर लो कधी कन्फर्म होईल, आपला आयडीएम पाहिजे. म्हणून तुम्ही हा स्विंग सोडा, इथे बघा फक्त. मला इथे अजून कन्फ्युजन होत असेल, तुम्हाला काउंट कन्फ्युजन होत आहे, मी हा पूर्ण स्ट्रक्चर ड्रॉ केलेला आहे. तुम्हाला मेजर मायनर इथं मी सांगितलेलं आहे ऑलरेडी, की मेजर्स अजून मायनर कसे होतात. तुम्ही ह्या स्ट्रक्चरला पूर्ण एक व्हिज्युअलायझेशन करा की पूर्ण काय आहे. तर तुम्हाला मार्केटमध्ये दिसेल का की मेजर अजून मायनर पुलबॅक कसे असते, आपल्याला शोधावं लागेल ना की मेजर अजून मायनर कसे आहेत. मला स्ट्रक्चर असा दिसेल डायरेक्ट. तेच सांगतो ना मी. जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे, हा एक लोअर लो पॉईंट मिळाला, या लोअर लो मधला फर्स्ट स्विंग म्हणजे लेफ्ट साईडचा स्विंग, तिथे तुम्हाला काय मिळेल, आयडीएम. आयडीएम मध्ये तुमचा काय कन्फर्म होईल, लोअर लो. तुम्ही फक्त नॉर्मली हा लोअर पॉईंट पकडला होता मित्रांनो, तुम्ही प्रॉपरली नको समजा. मी तुम्हाला तिथं ड्रॉ दाखवलं लिहून की लोअर लो ना लोअर हाय कोणचे पॉईंट आहेत. ठीक आहे. तुम्ही असं नको समजा की मी तुम्हाला कन्फर्म कधी झालं हे नाही सांगितलं. मी फक्त तुम्ही ठराव की आपण एक पकडलं, समजलं की हा लोअर पॉईंट असू शकते आपला. पण तुमचा लोअर लो आता कन्फर्म होत आहे ना आयडीएम मुळे. बॉस मुळे काय कन्फर्म होत आहे, लोअर आहे. लोअर आयचं ब्रेक झाल्यावर काय म्हणतात, चोच.
स्ट्रक्चर अशाच प्रकारे शिफ्ट होते, तुम्हाला बहुत कन्फ्युजन येईल. तुम्ही अजून फर्स्ट, सेकंड, थर्ड लेक्चर पूर्ण बघा. नंतर तुम्हाला इथे येऊन तुम्हाला सगळं समजेल. मी या आयडीएमचा सेकंड पार्ट पण घेईन. तुम्हाला नॉर्मली सांगत आहो, कारण की तुम्हाला आता आता समजेल की मी आयडीएम साठी का बरं इतका वेट केला होता. मी आता पण वेट करतो. सेकंड लेक्चर येईल ना, तेव्हा मी तुम्हाला अजून प्रॉपरली पूर्ण सांगतो. आता मी फक्त तुम्हाला ऑलरेडी ड्रॉ करून दाखवलं, तर तुम्हाला याच्यासाठी मी हा लेक्चर घेतो की तुम्हाला समोरच्या लेक्चर जेव्हा मी आयडीएम प्रॉपरली घेईन, पूर्ण प्रॉपर स्ट्रक्चर मॅपिंग घ्यायचं आहे आपल्याला. मला पण वारंवार खूप साऱ्या गोष्टी आहे मित्रांनो, वारंवार त्याच गोष्टी सांगत बसणार तर आपल्याला समोर आपण कसं जाऊ. कारण की मार्केटमध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी येत आहे ऍडव्हान्सली. ठीक आहे. क्रिप्टो बद्दल फॉरेक्स मध्ये मार्केट पण असते. फॉरेक्स मध्ये वगैरे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी बघाव्या लागते की क्रिप्टोचा, इंडियन मार्केटचा. तुम्हाला माहित असेल इंडियन मार्केटमध्ये गॅप अप आणि गॅप डाऊन मध्येच जाते. तिथे पण तुम्हाला प्रॉपरली शोधावं लागेल ना, कसं शोधायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक नॉर्मल मी सांगत आहो की या स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवा, आणि मी तुम्हाला जेव्हा सेकंड पार्ट 2 जेव्हा इन्व्हेस्टमेंटचा टाकेल, तर तुम्हाला प्रॉपरली डायरेक्शनने मी अजून एकदा ड्रॉ करून दाखवतो. आपण मग तेव्हा चार्टवर डायरेक्ट ड्रॉ करू. तेव्हा तुम्हाला पूर्ण सांगतो व्हॅलिड, इनव्हॅलिड, पुलबॅक वगैरे काय असते. मी इथे सांगणार नाही, कारण की व्हिडिओ एकदम लेंदी झाला आयडीएमचा, तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. फक्त इथे एक्झाम्पल मी ड्रॉ केले होते. मी तुम्हाला पहा, इथे सांगितलं होतं की कोणचा लेफ्ट अजून राईट पकडायला पाहिजे. ठीक आहे. मला एक सांगा, मी तुम्हाला बॉस सांगितलं होतं मित्रांनो. आता मला एक सांगा, हा हाय पॉइंट आहे. हा हाय पॉइंट सोडा, तुम्ही हा हाय पॉइंट पकडा. एक इथे हाय पॉइंट आहे. तुमचा बॉस कधी होईल? मार्केट जेव्हा अप ट्रेंड मध्ये चालला कंटिन्यू, तुमचा बॉस होईल. तर आपल्याला आयडीएम कधी मिळेल? तुम्हाला म्हटलं मी, ज्या वेळेस एक स्विंग असतो. आता हायर आहे मधला, या स्विंग मधला जेव्हा लेफ्ट वाला स्विंग आहे, या हायर लॅग मधला लेफ्ट वाला स्विंग कोणचा आहे? हा झाला ना, की हा झाला? हा तो या स्विंग मधला हा राईट वाला झाला ना. इथे तुम्ही कसं का म्हणाल की हा आयडीएम होईल? या स्विंग मध्ये आयडीएम नाही ना. आयडीएम इथे होईल. म्हणून राईट वाली बाजू नाही बघायची, लेफ्ट वाली बाजू बघायची. जसं आपण चोच मध्ये पण बघितला होता. तुम्हाला मी सांगितलं होतं ना चोच मध्ये, की आपण राईट साइड बघायची नाही, आपण लेफ्ट साइड बघायची. ठीक आहे. इथे कन्फर्म होईल तुमचा. जेव्हा आयडीएम होईल ना, इथे आयडीएम नाही झाला. जेव्हा आयडीएम होईल मार्केट, ज्या वेळेस आता आपण म्हटलं इथून मार्केट स्टार्ट झाला, ठीक आहे, इथे गेला मार्केट, जेव्हा इथे येईल मार्केट, मेजर मॅनल तुम्हाला पुलबॅक सांगितलं मी, इथे झाला मार्केट, बॉस बनला. ठीक आहे. या स्विंग मध्ये तुम्हाला आयडीएम शोधावा लागेल. तुमचा आयडीएम मुळे हायर हाय कन्फर्म होईल, आणि हायर लो पॉईंट कधी कन्फर्म होईल? हा पॉईंट जेव्हा बॉस होईल. इथे इथे जेव्हा बॉस झाला, तेव्हा तुम्ही इथे हायर लो मार्क कराल. जेव्हा तुम्ही मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग स्टार्ट कराल, तुम्ही जाल तिथे बघाल मार्केटमध्ये. तुम्हाला एक टाइम फ्रेम वगैरे सांगायचं मी तुम्हाला. याच्यानंतर मी रिफाईन ऑर्डर ब्लॉक याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये फास्ट मध्ये सांगितलं. मी तुम्हाला अजून एक लेक्चर टाकतो. मला एक टाइमचा पुरा फॅक्टर माहित झाला पाहिजे की टाइम फ्रेम कशासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. इथे इथे टाइम फ्रेम दिसते मित्रांनो. हे टाइम फ्रेम मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला माहित असल्या पाहिजे की डे, मंथ, वीक, जे कॅन्डल मध्ये काय गोष्टी असतात. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल या गोष्टी, की आपल्याला लेफ्ट वाले पकडायचे, आपल्याला राईट वाला पकडायचं नाही स्विंग. ठीक आहे. हे अप ट्रेंड मध्ये पण झाला. ठीक आहे. आता लक्षात ठेवा. हा इथे बघा, स्विंग मधला आपल्याला लेफ्ट साइडचा जेव्हा हे होतो, आता मार्केट कसं होईल माहिती आहे का? तुम्हाला एक नॉर्मली पुलबॅक सांगितले, हे आतमधले पुलबॅक आहे. मायनर अजून मेजर म्हटलं ना आपण, मायनर मधलं आहे. ठीक आहे. इथून जेव्हा इथे पॉइंट जेव्हा स्विंग गेल पहिला, इथे तुमचा बॉस येईल. तुम्ही बघा, असं आहे मार्केट. ठीक आहे. असं अशा प्रकारे हे याच्या अंदरचे लॅग आहे पूर्ण. याच्या छोट्या स्विंग आहे, अंदर अंदर म्हटलंय. इथे पहिला जो स्विंग आहे तिला आपण हे म्हणू, आणि इथे तुमचा बॉस आहे. बॉस मध्ये तुमचा हायर लो कन्फर्म आहे. आयडीएम मुळे तुमचा काय कन्फर्म झाला? हायर आहे.
एवढं तर लक्षात आलं असेल ना. तुम्ही थोडा मी काहीतरी एक सांगायचा प्रयत्न करतो तुम्ही, कारण की तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड लेक्चर बघितले पाहिजे, याच्यासाठी मी तुम्हाला अशा प्रकारे ड्रॉ करून सांगितलेलं आहे. ज्यावेळेस मी पूर्ण स्ट्रक्चर सांगेल ना, तेव्हा तुमची खूप वेळ गेलेली असेल मित्रांनो, कारण की आपण असंच टाइमपास करतो. कोणचा पण तुम्ही प्रॉपर कोणचा पण क्लास केलेला नसतो आपण. आपल्याला डायरेक्ट सवय झाली आहे मार्केटमध्ये 5 मिनिटाचा लेक्चरने आपण बिलकुल प्रॉफिटेबल होऊन आपली सायकोलॉजी बिल्ड होईल. तुम्हाला असं वाटते? वर्ष लागते आपल्याला. कोणाच्या एक्सपिरियन्स मधून काही गोष्टी शिकाव्या लागेल. स्वतःच तुम्ही म्हणाल की नाही मी सगळ्या गोष्टी शिकतो. तुम्ही नवीन चुका करा काहीतरी. तुम्हाला आयडियम कोणचा आयडियम आणि तुम्हाला डायरेक्ट माहिती होईल एमएसएस आपण ज्यावेळेस म्हणतो. एमएसएस चोच तुम्ही ऐकलं असेल ना, एमएसएस चोच म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. एमएसएस म्हणजे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. मला एकदम समजलं पाहिजे की आपण डायरेक्टली पूर्ण स्ट्रक्चर मॅप न करत बसा एमएसएस कधी आपण म्हणू शकतो. ह्या गोष्टी समोर समोर येतील. तुम्ही अगोदर हे पूर्ण लेक्चर्स पाहून कम्प्लीट ठेवा. एक आयडिया तुमची क्लिअर ठेवा की मला कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जायचं आहे. तुम्हाला समजा लेफ्ट वाला स्विंग पकडायचा, ठीक आहे. लेफ्ट वाला स्विंगच आयडियम असतो, राईट वाला पकडायचा नाही. जसं म्हटलं हा तुम्हाला सांगितलं याचा रूल पण. इथे बॉडी क्लोज झाली नाही तरी चालते. बरं बॉस अजून चोच मध्ये बॉडी क्लोज पाहिजे. तुम्हाला अजून ते माहित असेल बॉडी क्लोज वगैरे, तुम्ही सेकंड लेक्चर बघू शकता, ठीक आहे. डाऊन ट्रेन मध्ये पण फर्स्ट जो स्विंग असतो लेफ्ट वाला तोच पकडावा लागते, ठीक आहे. हे बघा, इथे बघा आपण कशा प्रकारे ट्रॅप मध्ये फसतो. नॉर्मली स्ट्रक्चर आहे, आयडियम मिळाला. ज्यावेळेस आयडिया मिळाला तुमचा का कन्फर्म झाला, इथे ज्या लॅग मध्ये आयडिया मिळाला तुम्हाला, तर काय कन्फर्म झाला तुमचा आयडिया मुळे तुमचा हार आहे कन्फर्म झाला. मी कितीदा सांगतो मित्रांनो, हे सांग लक्षात ठेवा. मार्केटमध्ये असे नॉर्मल स्विंग असतात आतमधले. तुम्हाला वाटत आहे की मार्केट इझिली मूव्ह होईल, तसं होत नाही. हे तुम्हाला जर आयडियम माहित नसतं ना, तुम्ही इथं मला का म्हटले असते माहित आहे का? तुम्हाला आयडियम का कशासाठी माहित पाहिजे, तुम्ही म्हटले असते इथं आहे. इथे मी तुम्हाला सांगितलं असतं की हा हाय पॉईंट आहे, इथे एक लो पॉईंट आहे. तुम्हाला सांगितलं असतं ना तुम्ही, हा हाय पॉईंट हा लो पॉईंट. इथून आला तुम्ही काय म्हटलं असते, इथे अरे हा तर चोज झाला, चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, आता मी डाऊन साईडचे ट्रेड घेईन. बस तुम्ही स्टार्ट केलं असतं आपण इथून. हा इथे बघितलं असतं ऑर्डर ब्लॉक एफिज मार्केटमध्ये स्टार्ट केला असता आपला सेल करून टाकू. खाली टार्गेट ठेवू आपलं मोठे. कारण की तुम्हाला काय समजलं असं, हा पॉईंट जेव्हा ब्रेक झाला तुम्ही काय समजले चोच झाला. परंतु झाला काय, तुम्हाला बॉस असतं माहित नाही झाला. जेव्हा तुम्हाला हायर आय पॉईंट माहित होईल, हायर आय मध्ये तुम्हाला बॉस मिळेल, बॉस मध्ये तुम्हाला हायर पॉईंट माहित होईल. आणि तुम्हाला हायर आय कशामुळे माहित होईल, आयडियम. आता जर तुम्ही इथे एंट्री घेतली तर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला असता ना, तुम्हाला इथंच तुम्हाला घुमवलं त्यानं मार्केट. म्हणून तुम्हाला आयडियम खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्हाला जेव्हापर्यंत आयडियम माहित नाही तेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर प्रॉपरली कोणत्या डायरेक्शन चाललं हे माहित नाही होत मित्रांनो. त्यासाठी तुम्ही प्रॉपरली पूर्ण गोष्टीचं नॉलेज घ्या. सायकोलॉजी बेस्ड ट्रेडिंग असते इथं. तुम्हाला काय वाटते की प्रॉपर तुम्ही कोणची पण स्ट्रॅटेजी असं कोणीच सांगू शकत नाही की जे प्रॉफिटेबल आहे. तुम्हाला याच्या खूप सारं बॅक टेस्ट करावं लागते. तुम्ही खूप सारे ट्रेड घेऊन बघत जा. छोट्या छोट्या रिस्क घ्या. तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये नाही का डायरेक्ट हे नको जा. इंडियन मार्केटमध्ये नाही रिस्क मॅनेज होत तर स्टॉक मध्ये करा ना, स्टॉकचं इंट्राडे मध्ये करा. प्रॉपरली तुम्ही लावू शकता स्टॉप लॉस किती पॉईंटचा लावायचा, किती एसएल घ्यायचं. तुम्हाला मार्केटमध्ये एक सांगतो इम्पॉर्टंट गोष्ट, तुमच्या हातामध्ये फक्त एक गोष्ट आहे मार्केटमध्ये, तुमचा लॉस किती करायचं. प्रॉफिट अनलिमिटेड आहे, तुम्हाला प्रॉफिट माहित नाही, परंतु तुम्हाला लॉस किती करायचं हे एक्झॅक्टली माहित आहे. तुम्ही 100चा जर रिस्क काढाल ना, तुम्ही 100चाच तुमचा लॉस होईल. 50चा काढाल तर 50चाच होईल. क्रिप्टो मध्ये वगैरे बघा, तुम्हाला करता येते $0.30 पण तुम्ही रिस्क डिफाईन करू शकता. तुम्ही प्रॉपरली करा ना, तुम्ही 1000, 2000, 3000, 5000 किती पण टाकत असेल, त्यामुळे त्याला एक एक तुम्ही त्याला मार्केटमध्ये शिकण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही एक प्रॉपरली एक फिक्स अमाऊंट ठेवा की मला माझे एवढे रुपये आहे
माझ्याकडे 5,000 रुपये आहे, मी त्याला 60 दिवसासाठी 30 दिवसासाठी डिफाईन करीन, त्याच्यानुसार मी रिस्क घेणार. हे लक्षात ठेवा तुम्ही, तेव्हाच तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकाल. नाही तर आपला बस आपल्याला तुम्हाला सगळ्यात आवडती गोष्ट काय माहिती का, ऑप्शन. तुम्ही ऑप्शन मध्ये इथून पण तुम्ही ऑप्शन मध्ये जाऊन लावाले गोष्टी. तुम्हाला मित्रांनो ऑप्शन कधी करायचं कधी नाही करायचं ह्या पण गोष्टी माहित पाहिजे. स्टॉक मध्ये पण बनते पैसा, परंतु आपल्याला सवय झाली, आपण ते लालची आहो ना, ते आपण अशी ते आयडिया म्हणून तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आपण लालची आहो खूप. मार्केटमध्ये जे म्हणतो ना फक्त 80% लोक प्रॉफिटेबल आहे, का बरं आहे तुम्ही सांगा. तुमच्याकडे डाटा नाही, तुम्हाला माहित नाही आपण किती रुपयाचे रिस्क घेत आहोत, किती ट्रेड घ्यायला पाहिजे, ओव्हर ट्रेडिंग कशी कमी करायला पाहिजे, या गोष्टीच नाही शिकत आपण. आपल्याला फक्त माहित आहे पुट किंवा कॉल घ्यायचे, बस आपण चालू होतो आपला बिंदास. ट्रेड दिसली पुट बॉय कर, आपण बाहेरच आहो, आपण कोणची पण गोष्ट आपण विकत घेत आहोत. मोठे मोठे लोक सेल्स करतात गोष्टी, त्याच्यामुळे त्यांना फायदा आहे. आपण तर पूर्ण टाइमच्या अगेन्स्ट आहो. जर तुमचे फास्ट मुवमेंट नाही आले ना, मार्केट किती पण जाईल वर. तुम्ही बघा प्रॉपरली, तुम्हाला माहित नाही, तुम्ही कधी चार्ट खोलून बघा, इंडेक्स बघा, तुमचे प्रीमियम लावून बघा, तुम्हाला माहित होईल. इतकं हलक्यामध्ये घेऊ नका मित्रांनो ट्रेडिंगला, ठीक आहे. बघा तुम्ही वारंवार माझे व्हिडिओ अजून जाऊन बघा की मी तुम्हाला तिथं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, माझ्याने चुका होऊ शकते, मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे, मी अजून त्याच्यातून शिकेन. माझा कॉन्फिडन्स नव्हता पहिला, कारण की सवयच नव्हती ना मला बोलण्याची. मी स्टार्ट करता, मी स्वतःला चेंजेस माझ्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला पण आणावं लागेल, तुम्हाला पण एक प्रॉपरली डायरेक्शन ट्रेडिंग करावं लागेल. हे कोणालाच गोष्ट आवडत नाहीत. सगळ्यांना सवय झाली की प्रॉपरली कोणतरी यावं, ते लाईफ स्टिंग त्यांची चुकी नाही, चुकी आपलीच आहे. आपण सवय काढून बसतो. ते किती दिवस लाईव्ह तुम्हाला सांगणार आहे, किती दिवस ट्रेड देणार आहे कोणी. आणि तुम्ही ट्रेड तुम्हाला कसे घ्यायचे ते पण नाही माहित ना, त्यांनी सांगितले लेवल्स, तर वेट करावं लागेल, का करावं लागेल. प्रॉपरली स्वतः डिपेंड बना, दुसऱ्यावर डिपेंडेंट नको राहा, सेल्फ डिपेंड राहा कधी पण. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट माहित झाली असेल, इथे मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे तुम्ही ट्रॅप मध्ये फसू शकता. तुम्हाला ट्रॅप मध्ये फसवतात मार्केट, ठीक आहे. आता एक हा स्ट्रक्चर लक्षात ठेवा. मार्केट म्हटलं ना, आता हा अंधारचे स्विंग आहे. आता मार्केट आला, स्टार्ट झाला, इथून खाली गेला डाऊन साईड, ठीक आहे. हे आपली एका पॉइंटची, आता तुम्ही मला एकच तुम्ही गोष्ट वारंवार म्हणजे तुम्ही हा हाय पॉईंट काउंट नाही पकडला तुम्ही मला, ठीक आहे. आपण ठीक आहे हा हाय पॉईंट पकडू, याच्यानंतर काय इथे काही आहे का. मी तुम्हाला एक स्विंग सांगत आहो नॉर्मली, कारण की तुम्ही खूप दिमाग लावणार आहे मला माहित आहे. तेवढा दिमाग नको लावू. मार्केट आला, एक हाय पॉईंट पकडला आपण, ठीक आहे. इथून मार्केट स्टॉप झाला. ह्या आतील गोष्ट आहे लक्षात ठेवायच्या, ठीक आहे. हायर हाय कधी कन्फर्म होईल, ज्यावेळेस आयडियम होईल, ज्याला इंड्युसमेंट म्हणतो. लेफ्ट जे आपण हाय पॉईंट मार्क करतो तिथले लेफ्ट बाजू, आता हे वाले या हाय पॉईंटची हे लेफ्ट बाजू झाली, परंतु इकडे तुम्हाला काय मिळत आहे का, काही मिळत नाही. म्हणून इथे तुम्हाला हाय पॉईंट मिळाला, आता इथे बॉस मिळाला. तुम्ही जर याला, आता मी इथून जर स्टार्ट केला तर तुम्ही म्हणाले इथे बॉस झाला, बॉस मिळाला, हायर लो माहित झाला ना तुम्हाला. हायर लो माहित झाल्यावर तुम्ही इथे काय म्हणाल, मला चोच झाला. हायर पॉईंट इथे लो झाला, चोच झाला असं म्हणाल ना. त्यासाठी तुम्हाला सांगतो की मेजर मायनस पुलबॅक तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे हायर हाय पॉईंट आहे, आपल्याला हायर हाय पॉईंट कधी कन्फर्म झाला, जेव्हा आयडीएम झाला, ठीक आहे. आयडीएम झाला इथे, आणि तुम्हाला बॉस कधी हायर आहे जेव्हा ब्रेक होईल इथे, तर तुम्हाला बॉस मिळेल तुमचा का कन्फर्म आहे, हायर लो. आता तुम्हाला हे पूर्ण स्ट्रक्चर कन्फर्म होत आहे ना, आयडीएम मुळे काय मिळत आहे आणि बॉस मुळे काय मिळत आहे, आणि बॉस ब्रेक झाल्यावर तुम्हाला काय मिळत आहे, म्हणजे हायर लो ब्रेक झाल्यानंतर काय मिळते. तुम्हाला अजून एकदा रूल सांगतो, तुम्ही लिहून ठेवा, नोट करा. तुम्ही जेथपर्यंत तुम्ही नोट करायला नाही गोष्टी तुम्हाला लक्षात नाही. तुम्हाला नोट्स याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मला खरीच माहिती आहे, तुम्ही व्हिडिओ पण असेच बघायचे, तुम्ही शोधत काय आहे माहिती आहे का, कुठे पण तुम्ही लेक्चर्स कोणाकडे करत असेल क्लास, त्यांची चुकी नाही आहे. तुम्ही काय शोधत आहे माहिती आहे का, तुम्हाला प्रॅक्टिस करायची नाही, तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष ट्रेडिंग मध्ये द्यायचेच नाही. तुमचं सिंपली म्हणणे आहे की मी अगोदर खूप सारे कुटाने करून आलो,
मला इथे डायरेक्ट असं गुरुमंत्र द्या की मी 5 मिनिटात कोणता तरी एक व्हिडिओ बघतो आणि डायरेक्ट मी प्रॉफिटेबल होतो. असं शक्यच नाही मित्रांनो. कोणीच तुम्हाला 5 मिनिटात परफेक्टली सांगू नाही शकत. तुम्हाला प्रॅक्टिस सतत करावं लागेल. तो आपला पूर्ण पूर्ण तुम्हाला पूर्ण ताकद लावून शिकेल, परंतु तुम्हाला जाऊन स्वतःच लढायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही प्रॉपरली पूर्ण व्हिडिओ बघा. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्हाला हायर आहे मिळाला. आता इथे एक पुल बॅक आला, छोटासा पुल बॅक होता, छोटासाच पकडा ना. छोटासा पुल बॅक गेला, मार्केटवर अपसाइड गेला. मार्केट जेव्हा अपसाइड गेला, तुम्हाला म्हटलं की ज्यावेळेस मार्केट हायर हाय बनवत आहे, तुम्ही मार्केट गेला ना, इथे एक स्विंग बनवला. पहा, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. इथे आयडीएम न चोज पहा मधात आला. इथे हायर लो ब्रेक केला का, इथपर्यंत आला मार्केट. तुम्हाला खरोखर सांगतो ना, तुम्हाला जर या गोष्टी जर माहित नसताना, तुम्ही इथेच मार्क केल्या असतात. इथेच मार्क करून टाकला असता की हा पॉईंट ब्रेक झाला, हा हाय पॉईंट पकडला होता. तुम्हाला म्हटले तुम्ही स्वतः इथे झाला म्हटले. आता इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, चोज झाला, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होत आहे. मी डायरेक्ट डाऊन साईडचे ट्रेड बनवतो आणि तुमचा स्टॉपला शिफ्ट. कारण की तुम्हाला हायर हाय जेव्हा मिळेल तेव्हा बॉस होईल ना तुमचा. हे लक्षात ठेवा ना तुम्ही. जेव्हा तुमचा, मी तुम्हाला काय म्हणत आहो, इथून मार्केट उतरणं स्टार्ट झालं, फोकसली तुम्हाला बहुत कन्फ्युजन होत आहे, मला समजून येईल. ठीक आहे. इथून मार्केट स्टार्ट झाला, मार्केट अपसाइड गेलं, इथे बॉस होते म्हणतो आपण. या हाय पॉइंटला पण तुम्हाला कन्फर्म करायला लागेल ना की हाच हायर हाय पॉइंट आहे म्हणून. तुम्हाला हायर हाय कधी मिळेल, जेव्हा या लेग मध्ये तुम्हाला, जेव्हा असे छोट्या छोट्या गोष्टी असतील, जेव्हा हा स्विंग लेफ्ट वाला होईल, ठीक आहे, जसं मार्केट वर जाईल, त्या स्विंग मध्ये तुम्हाला इथं हायर हाय पॉइंट मिळेल. जेव्हा याचा ब्रेक होईल तेव्हा आपण म्हणतो बॉस. या बॉस मध्ये तुमचा हायर लो कन्फर्म. या हायर लोचा जेव्हा ब्रेक होईल तुम्हाला चोच मिळेल. क्लिअर गोष्ट आहे. आयडिया पण मिळाला, बॉस पण मिळाला आणि चोच पण मिळाला. मार्केट तशाच प्रकारे मूव्ह होत जाईल, अशा अपसाइड डाऊन साइड, अपसाइड डाऊन साइड. ठीक आहे, समजलं असेल. ते लक्षात ठेवा. मार्केट इथे हायर हाय पॉईंट मिळाला, हायर हाय जेव्हा ब्रेक होते तुम्हाला बॉस मिळते, बॉस मध्ये तुम्हाला हायर लो मिळाला, जेव्हा हायर लो ब्रेक होते तेव्हा तुम्हाला चोच मिळते. आता मार्केट अशा प्रकारे मूव्ह होत आहे. ठीक आहे. आता तुम्ही मला इथे सांगाल, ठीक आहे, हायर लो इथे नाही पाहिजे. ठीक आहे, याला निग्लेक्ट करा तुम्ही थोड्या वेळासाठी. तुम्ही लक्षात ठेवा गोष्ट आहे की इथे पण आपल्याला बॉस मिळतात, या पॉइंटला पण आपण लक्षात ठेवा. हा एक पॉइंट आहे. मार्केट जेव्हा हायर हाय ब्रेक करत तर आपल्याला बॉस मिळतो. आता बघा इथं काय झालं, या लॅग मध्ये पूर्ण पूर्ण फोकसनी बघा. आता मी तुम्हाला सांगतो, कारण की मी अजून तुम्हाला सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. इन्व्हेस्टमेंट सांगतो तुमची. आत्ताच मला माहिती आहे तुम्हाला एवढा कन्फ्युजन आला असेल, तुम्हाला आता खरोखर वाटेल की मी अगोदरचे लेक्चर्स पूर्ण बघतो. मला खूप, तुम्ही सगळे हलक्यामध्ये घेते मला माहिती आहे, कारण की माझे मित्र वगैरे सगळ्यांनीच हलक्यामध्येच घेतलं होतं. मला चांगला अनुभव आहे. त्यांना खूप वेळा सांगितलं स्ट्रक्चर मॅपिंग करा करा करा, ते त्यांनी काही केलं नाही. त्यांना फक्त ऑर्डर ब्लॉक एफपीजी माहित आहे. ते कुठले पण ऑर्डर ब्लॉक घेते, कुठे पण ट्रेड पंच करते ना, म्हणते अरे यार काही नाही, एसएमसी वर काही वर्क नाही. प्रॉपरली तुम्हाला माहित आहे की मार्केटच्या डायरेक्शन कोणते चालले पाहून. तेव्हा प्रॉपरली मार्केटचं डायरेक्शन माहित होईल ना, तेव्हाच तुम्ही तुमचे अपसाइडचे बॉस एफपीजी घ्यायचे की डाऊन साईडचे घ्यायचे, कारण की दोन्ही बाजूने बनतात. ठीक आहे. लक्षात ठेवा आता की मार्केट आला, आपल्याला हायर पॉईंट मिळाला, तिथे मार्केटने पॉज पॉज मध्ये तुमचा हायर लो कन्फर्म. तर हायर लो जेव्हा ब्रेक होईल तर चेंज ऑफ कॅरेक्टर होते. मी तुम्हाला सांगितलं होतं इथे हायर आहे, जर मार्केट कंटिन्युअसली जर मूव्ह होईल तर मार्केट अप ट्रेंड मध्ये राहील. ठीक आहे. आता बघा इथे मार्केट आला, इथे आयडीएम घेतला मार्केटने. मार्केट आयडीएम ज्यावेळेस घेतला, मार्केटने इथं आयडीएम घेतला, मार्केट वर गेला, ते बॉस बनवला. इथून मार्केट, जेव्हा मार्केट आयडीएम घेतला तर मार्केट असं गेला असता तर इथे बॉस झाला असता. परंतु मार्केट थोडा पुल बॅक घेतला
डाऊन साईड आला. आता काय झालं माहिती इथे इथे काय झालं, इथे झाला तुमचा चोच. तर ज्यावेळेस चोच झालाय, आता इथे तुम्ही या लाईक मध्ये तर होणार नाही आता तुम्हाला, कारण की कन्फर्म माहित झालं की आयडीएम कोणचं असते ना, हायर लो. इथे तुम्हाला हायर लो कुठेच मार्क नाही केलं, फक्त आयडीएम घेतलं तर तुम्ही वेट कराल ना, त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट इथूनच म्हणाल का चोच झाला. आता तुम्हाला सांगितलं मी लेफ्ट अजून राईट स्विंग. या लेग मध्ये आयडीएम आहे, जसं आता हा हायर पॉइंट आहे, आपण इथे हायर आहे मार्क करत आहोत. या हायर पॉइंट तुम्हाला कधी कशामुळे कन्फर्म झाला, आयडीएम मुळे. हा हायर आयचा हा वाला लेफ्ट वाला स्विंग झाला ना हा, ठीक आहे. इथून आयडीएम, इथून जेव्हा मार्केट अपसाइड गेला, इथून खाली आला, तुम्हाला आयडीएम कन्फर्म झाला होता. आयडीएम कन्फर्म झाल्यानंतर मार्केटने काय दाखवलं, डायरेक्ट चोच केला मार्केट. चोच झाला तर तुम्हाला चोच झाल्यावर समजते, जो पहिला जो पॉइंट असतो लो वाला, तर तुम्हाला लोअर लो कधी कन्फर्म होईल माहित आहे, तुमचा लोअर लो कधी कन्फर्म होईल, आयडीएम मुळे. तुम्हाला सांगितलं होतं इथं डबल कन्फ्युजन होईल मित्रांनो, पण तुम्ही वारंवार गोष्ट बघा. मी तुम्हाला इथं सांगितलं होतं मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे. लोअर लो कधी कन्फर्म होईल, ज्यावेळेस तुम्हाला आयडीएम मिळेल. इथे आयडीएम मिळाला तुम्हाला, आयडीएम मुळे तुमचा काय कन्फर्म झाला, लोअर लो. लोअर लोचा ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, बॉस. बॉस मध्ये काय कन्फर्म झाला, लोअर आहे. अशा प्रकारे इथेच बघा ना, ते स्ट्रक्चर आहे. तुम्ही थोडा वेट करा, अजून मजा येणार आहे तुम्हाला ट्रेडिंग करायला. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी माहिती आहे. ठीक आहे, तुम्हाला पुऱ्या गोष्टी मर्ज करून पाहावं लागेल. हे तुम्हाला इथे चोच वगैरे माहित पाहिजे. तुम्ही डायरेक्ट जर हा लेक्चर बघायला तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्हाला मी पूर्ण ज्यावेळेस इथं पण नाही समजेल, जेव्हा तुम्हाला मी पूर्ण स्ट्रक्चर मॅप करून दाखवेन ना, तेव्हा तुम्हाला समजेल. फक्त तुम्ही ह्या रूल्स माहित ठेवा काही. बघा, स्क्रीनशॉट मारून ठेवा याचे, ठीक आहे. इथे ज्यावेळेस चोच झाला, तर काय करतो माहिती आहे का आपण, चोच झाल्यावर मग आपण नाही का हवाला एक हाय माइट माइट करून ठेवतो. मग याला झालं मार्केट अप ट्रेंड मध्ये चालला, घे अप ट्रेंड मार्केट आपलं त्याची. म्हणून म्हणतात प्रॉपरली तुम्हाला डायरेक्शन माहित असते पाहिजे, तेव्हा तुमचे वर्क करेल. इथे तुम्हाला आयडिया मिळाला लेफ्ट स्विंग, आयडिया मध्ये तुमचा का कन्फर्म झाला, लोअर लो. लोअर लोचा ब्रेक झाला, तुम्हाला माहित झालं की इथे बॉस झाला, बॉस मध्ये का ब्रेक झाला, लोअर आहे. लोअर हायचा ज्यावेळेस ब्रेक होईल, तुम्हाला काय मिळेल, अजून चोच पॉईंट मिळेल इथून. तर तुमचा हा बॉस राहिला आणि हा चोच पॉईंट झाला. तुम्हाला इथून कुठून इथून कोणची ऑर्डर ब्लॉक एफपीची वर्क हे तुम्हाला नंतर समजेल. जो आयडनच्या एक रूल तुम्हाला एक सांगून देतो मी, फक्त असंच सांगू की नंतर सांगू, मलाच विचार येत आहे. जाऊ दे, आपण नंतर बघू ते, कारण की अजून कन्फ्युजन करायचं नाही मला तुम्हाला. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी कन्फ्युजन होता. फक्त एक रूल लक्षात ठेवा माझा, मी तुम्हाला सांगत होतो. अप ट्रेंड मध्ये ज्यावेळेस मार्केट असते, जेव्हा एकदा अजून ऐका, जेव्हा मार्केट अप ट्रेंड मध्ये असते, आयडीएम मुळे तुम्हाला हायर रो कन्फर्म होते. हायर हाय ज्यावेळेस ब्रेक होते, तुम्हाला बॉस मिळते. बॉस मुळे तुम्हाला काय, हायर लो कन्फर्म होते ना, आयडीएम मुळे तुमचा हायर हाय कन्फर्म होते. ठीक आहे, कन्फर्म. अप ट्रेंड मध्ये ज्यावेळेस मार्केट होते, आयडीएम मुळे तुम्हाला हायर हाय कन्फर्म होते. आणि जेव्हा तुम्हाला हायर हाय मिळते, या हायर हायचा जेव्हा ब्रेक होते, तेव्हा तुम्हाला बॉस मिळते. बॉस मुळे तुमचा काय कन्फर्म होते, हायर लो कन्फर्म होते. चला रू. आणि जेव्हा हायर लो ब्रेक होते, तेव्हा तुम्हाला मिळते चोच, म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. सिंपली समजली, रूल समजला तुम्हाला. अजून रूल त्याच्यामध्ये ऍड करा, बॉस अजून चोच मध्ये बॉडी क्लोज झाली पाहिजे.
आयडीएम मध्ये वीक पण चालते, बॉडी पण चालते क्लोज, काही प्रॉब्लेम नाही. आणि लेफ्ट वाले स्विंग पकडायचे हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला इझी वाटत असेल पण तो खूप या गोष्टी कठीण आहे. तुम्हाला असं तुम्ही इझी मध्ये नको घ्या कोणतीच गोष्ट. तुम्ही इझी मध्ये कोणतीच गोष्ट घेऊ नका. तुम्हाला प्रॉपरली मार्केटमध्ये बघावंच लागेल की आपण इथे काय करायला आलो ना आपल्याला काय करायला पाहिजे. आपल्याला एक गोष्टीची सवय झाली आहे की आपल्याला असं वाटते की पूर्ण गोष्टी खूप इझिली होऊन जाईल. पण इझिली मार्केटमध्ये गोष्ट कोणतीच नाही. तुम्हाला प्रॉपरली मार्केटमध्ये तुम्हाला असं पूर्ण पूर्ण फोकसनी ट्रेडिंग करायची असेल ना, तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. लक्षात ठेवा. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो. मी आता फक्त लक्षात ठेवा मी कशा प्रकारे ड्रॉ करतो. ठीक आहे. तर पूर्ण तुमचा आयडियम वगैरे सगळ्याच येईल. ठीक आहे. तुम्ही मी ड्रॉ करतानाच बघा. ब्रेक केला. तुम्हाला अगोदरचा मी तो जसा स्ट्रक्चर मॅप केला तसाच प्रकारे करतो आणि तुम्हाला सांगतो. So, break केला. तुम्हाला या लेग मध्ये काहीच समजलं नाही. हो ना. काही समजलं का तुम्हाला? काही समजलं नसेल ना. आता समजा मार्केट इथून स्टार्ट झाला समजा. तुम्हाला सांगत आहो एक गोष्ट नॉर्मली. आपण मार्केट इथून स्टार्ट झाला, तुम्हाला हायर हाय आणि हायर लो पॉईंट कन्फर्म माहित पाहिजे. तर इकडे काही नसल्यामुळे आपण इथून आयडिया नाही घेत. आपण एक फुल बॅक घेऊ, मेजर आणि मेजर अजून मायनर. तर तुम्ही उदाहरणार्थ समजा की हा हायर पॉईंट आहे. तुमचा हा हायर पॉईंट कधी कन्फर्म होईल माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला या इथून जेव्हा मार्केट वर गेला ना, तिथे तुम्हाला एक स्विंग मिळेल इथे आतमधला मायनर. आता इथे आपल्याला एक स्विंग मिळाला. याला आपण इथं बघितलं. इथे तुम्हाला काय माहिती झालं? आयडिया. आयडियामुळे तुमचा हा हायर कन्फर्म झाला. ठीक आहे. इथे जेव्हा मार्केटने आयडियम दिला, तुमचं का कन्फर्म झालं? इथे आयडियम समजा तुम्ही आयडियममुळे तुमचं काय कन्फर्म झाला? हायर आहे पॉईंट. मी कशा प्रकारे ड्रॉ करतो तुम्ही हे लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला हे प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. नंतर मी अजून याचा पार्ट 2 जेव्हा टाकेल ना तेव्हा तो पूर्ण माहिती होईल. हायर मी कधी लिहिलं इथं? जेव्हा इथे आयडियम झाला. आयडियम झाल्यानंतर मी हायर कन्फर्म केला. जेव्हा याने या ब्रेक केला तेव्हा मला माहित झालं की इथे बॉस झालेला आहे. बॉसमुळे का माझं का कन्फर्म होईल? इथे आपण बॉस झाला. बॉसमुळे माझा हायर लो कन्फर्म होते. ठीक आहे. हायर लो पण. ठीक आहे. आता तुम्ही इथे अजून कन्फ्युज झाले असते ना. तुम्ही याला जर हायर लो पॉईंट असंच आपण ड्रॉ केलं असतं. सॉरी. आपण याच पॉइंटला जर ड्रॉ केला असता तर तुम्हाला असं वाटलं असतं की चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. तुम्ही काय कसं विचार केले असतं माहिती आहे का? त्या स्विंगला असा गेला, इथून आला, हाय केला, इथून डायरेक्ट आला. मी तुम्हाला सांगितलं ना मागे. कारण की तुम्हाला इथून तुम्ही हायर लो मार्केट डायरेक्ट हा हाय पॉईंट समजले असते. इथे पॉज झाला समजले असते. ठीक आहे. याला इथं हायर पॉईंट मार्क केले असते. हायर लो मार्क केले, इथे मार्क केला असतं आपण. हा बॉस झाला, हा ब्रेक झाला तर तुम्ही काय विचार केले असते की हा पॉईंट चोच झाला. म्हणून तुम्हाला आयडियम वगैरे यासाठी मी ठेवलं होतं थांबून. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. ठीक आहे. आयडियम माहित झाला, बॉस माहित झाला. बॉसमुळे काय मिळालं माहित झालं? हायर लो. आता इथे बघा, इथे बॉस झाला.
या लाईन मध्ये इथे बॉस झाल्यानंतर मार्केटचा हा हाय पॉईंट झाला. आता तुमचा हायर लो कधी कन्फर्म होईल, जेव्हा इथे मार्केट कुठे या लाईन मध्ये जर तुम्हाला आयडियम मिळेल. मला आयडियम भेटलं पाहिजे ना. ठीक आहे, आता आयडियम तर भेटला आपल्याला. ठीक आहे, इथे जसं भेटला होता या हाय पॉइंटची हे वाली बाजू आहे, इथे आपल्याला एक लेफ्ट स्विंग मिळाला. या लेफ्ट स्विंगचा ब्रेक झाला इथे. आपण म्हणू शकतो की इथे ब्रेक झाला, तर इथे आपल्याला आयडियम मिळाला. तुमच्या आयडियम मुळे हायर हाय पॉइंट एक कन्फर्म झाला. ठीक आहे, हा पॉइंट हायर हाय पॉइंट कन्फर्म झाला. हायर लो पॉइंट कधी कन्फर्म होईल मित्रांनो, आता तुम्ही लक्षात ठेवा. इथे तुम्हाला हायर लो भेटला, मी इथे हायर लो लिहिलं का? या पॉइंटला मी हायर लो मार्क केलं नाही, सॉरी, यावाल्या पॉइंटला मी हायर लो मार्क करणं कधी करेल माहिती आहे का? जेव्हा इथे ब्रेक होईल, इथे जेव्हा बॉस होईल, तेव्हा मी इथे हायर लो मिळेल. फक्त मार्केट इथूनच वापस आला ना, इथे गेलाच नाही, बॉस बनवलाच नाही. परंतु मार्केटने इथून काय केलं माहिती आहे का? तुम्ही काय समजले, तो मार्केट अपट्रेंड झाला. मार्केट कुठं अपट्रेंड गेला? तुम्हाला झाला ना, तुम्हाला घुमवला ना मार्केट. इथून तुम्ही काय विचार केला असं असतं की मार्केट तर अपट्रेंड मध्ये चला, पण कुठे मार्केट? म्हणून मार्केट लक्षात ठेवा, मार्केटने जेव्हा हा हायर लो ब्रेक केला, तर तुम्हाला काय मिळालं इथे? चोच, चेंज ऑफ कॅरेक्टर. तुम्हाला इथे चोच मिळाला. चोचमुळे तुम्हाला एक माहित झाले की मार्केटने आपला स्ट्रक्चर शिफ्ट केलेला आहे. इथे ज्या वेळेस चोच झाला, आपण म्हणतो ना की मार्केटने मग आपला स्ट्रक्चर शिफ्ट केला, जेव्हा आपल्याला हा एक लो पॉईंट मिळाला, इथे चोच झाला, चोच बॉडी क्लोज झाली, इथे एक स्विंग मिळाला. इथं आपल्याला काय माहित पडलं, एक आपण नॉर्मली समजू येते की आपल्याला हायर लो पॉईंट मिळाला. ठीक आहे, प्रॉपरली वेट लोअर लो पॉईंट. ठीक आहे, सॉरी, लोअर लो पॉईंट. कन्फ्युजन आहे खूप. लोअर लो पॉईंट कन्फर्म नाही झाला आपला. आपला कन्फर्म कधी येईल? जेव्हा आयडिया मिळेल. इथे आपल्याला आयडिया मिळाला ना, या जेव्हा इथे मार्केटने चोज दिला, चेंज म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, मार्केटचा स्ट्रक्चर अपसाइड होता, अपसाइड वरून मार्केटने डाऊन साइड मध्ये ट्रेड केला. तुमचा आयडियम मुळे तुम्हाला का कन्फर्म मध्ये इथे जेव्हा आपल्याला आयडियम मिळाला, आयडियम मुळे तुमचा का कन्फर्म झाला? लोअर लो पॉईंट, सॉरी, लोअर लो पॉईंट कन्फर्म झाला. आयडियम, आयडीएम, आयडियम मुळे तुमचा का कन्फर्म झाला? लोअर लो. अजून तुम्ही बघा, या लोअर लोचा ज्यावेळेस ब्रेक झाला, तर तुमचा का कन्फर्म झाला? लोअर हाय. इथे तुमचा बॉस झाला. तुमचा इथे बॉस झाल्यानंतर तुमचा का कन्फर्म झाला माहितीये का? इथे बॉस झाल्यानंतर तुमचा हा पॉईंट कन्फर्म झाला, लोअर आहे. मार्केट अशा प्रकारेच मूव्ह होते मित्रांनो. मग तुम्हाला बघावं लागेल की हा, जेव्हा सांगतो तुम्हाला एक एंट्री वगैरे, ज्यावेळेस मार्केटमध्ये का शिफ्ट झाला, चोच झाला, या लाईन मधले तुम्हाला ऑर्डर ब्लॉक वगैरे शिकायला लागेल. तुम्हाला इथं वेट करावं लागेल पूर्ण गोष्ट. तुम्हाला एंट्री परफेक्ट भेटते, याच लाईन मध्ये तुमचे टार्गेट डन होईल. जेव्हा प्रॉपरली तुम्हाला एंट्री मॉडेल वगैरे सांगेल ना मी, त्यावेळेस मार्केट. आता तुम्ही अजून विचार कराल तर 1 घंट्याचं लेक्चर ऑलरेडी होत आहे. मला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहे, म्हणून तो आता आपण वेट करू नंतर. तो फक्त एवढा सांगतो तुम्हाला, आपल्याला एंट्री अशा बाजूने बनवावं लागतं, जेव्हा पूर्ण तुम्हाला वेट करावं लागेल. इथून तुम्हाला कुठून काय आहे, इथून असे तुम्हाला माहित होईल नंतर. मी सांगतो इथून एंट्री घ्यायची, तुम्हाला माहिती आहे बॉस होतो पॉइंट आहे, ते एंट्री मध्ये टार्गेट खालचे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित होईल समोर. तर तुम्ही मी जे रूल्स सांगितले आता मध्ये, ते पूर्ण प्रॉपरली मध्ये तुम्ही रूल्स लक्षात ठेवा. मी अजून एकदा सांगतो, कारण की मी वारंवार गोष्टी तुम्हाला मला रिपीट करायला लागेल. राईट स्विंग, लेफ्ट स्विंग कोणचं होते, हायर हाय कधी कन्फर्म होते, सगळ्या गोष्टी आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो. अजून इथं व्हॅलिड, इनव्हॅलिड सगळे पुलबॅक आहे. तुम्हाला इम्पल्सिव्ह वगैरे, करेक्टिव्ह सगळ्या वेव्स वगैरे पूर्ण सांगायला लागेल, की तेव्हाच तुम्हाला माहित होईल की आपण
कोणत्या प्रकारे कोणत्या डायरेक्शननी आपण एक मार्केट जातो आणि आपल्याला एंट्री कुठे घ्यायचं आहे. मला एक सांगा, तुम्हाला दोन्ही बाजूने ऑर्डर ब्लॉक एफएजी मिळेल नाही, ते इथं पण मिळेल. मी तुम्हाला सांगेन या बाजूने पण ऑर्डर ब्लॉक मिळेल, या डाऊन साईडनं पण मिळेल. तुम्हाला कोणचे प्रॉपर घ्यायला गेले तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला इथे सांगा, मला इथे बॉस मिळाला असता, बॉस झाला असता. इथे बॉस झाला तर मग इंटरनल एक्सटर्नल तर तुम्हाला माहित असलं पाहिजे ना, की इथे बॉस झाला, कुठे कुठे चोच झाला. 1 घंट्याचा व्हिडिओ होता आहे मित्रांनो. मी तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये अजून सांगेन, कारण की एक तर तुम्हाला आवडत नाही आणि मला पण इच्छा नाही होत आहे की तुम्ही बघत नाही तर पूर्ण लेक्चर, की आपण 2-2, 3-3 तासाचा लेक्चर सांगायचं. कारण कंटिन्युअसली आपण बोलतो, परंतु तुम्हाला पण ते समजलं पाहिजे ना. त्यानंतर पण खूप सारे स्विंग्स डिफाईन वगैरे, आपला स्ट्रक्चर पॉईंट वगैरे माहित पाहिजे. करेक्ट, इम्पल्सिव्ह वेव्ह आणि करेक्टिव्ह वेव्ह, ते लिक्विडिटी ग्रॅप, इनव्हॅलिड व्हॅलिड पुल बॅक, सगळ्या गोष्टी असतात की आपल्याला कशा माहित करायच्या. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, आयडियम समजलं असेल, मी गृहीत धरतो. ठीक आहे, फक्त एक लक्षात ठेवा, मेजर आणि मायनर पुल बॅक. आता असा एक स्विंग आहे, मेजर आहे, याच्या अंदर असं जर प्रॉपरली डायरेक्शन मध्ये सगळ्यांनी स्ट्रेट घेतली असते इथून, बस इथले शोध, इथे शोध, ऑर्डर ब्लॉक पेजिंग, ट्रेड घे. असं होते का? नाही होत ना. मार्केटमध्ये खूप सारे इंटरनल स्विंग्स असतात. अशा प्रकारे मार्केट मूव्ह करवते. ठीक आहे, हे फक्त बिग प्लेअरचे मोठेवाले वेव्ह असतात. आपलं मायनर मेजर पुल बॅक. ठीक आहे, मायनर जे मेजर आहे ते तिथं आपण ट्रॅप मध्ये नाही, ते आपल्याला ते प्रॉपरली आपल्या डायरेक्शन मूव्ह करवतात बिग प्लेयर्स. आपल्याला इथे ते घुमवतात की हा इथे चोच झाला, आता तू समजून जा मार्केट डाऊन साईड चालला, परंतु तुम्हाला इथेच ते घुमवतात. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. लेक्चर खूप मोठा होत आहे, तुम्हाला आवडत नाही अगोदरच. मी याचं पार्ट 2 पण टाकेन. ठीक आहे, आयडीएमचा, कारण की जिथपर्यंत तुम्हाला आयडीएम माहित नाही होईल तिथपर्यंत तुमचं प्रॉपरली पूर्ण स्ट्रक्चर मॅपिंग कम्प्लीट होणार नाही. आपण हळूहळू जाऊ. आतापर्यंत तुम्ही सगळ्याच गोष्टीची घाई केलेली आहे मित्रांनो. घाई करून आपल्याला काहीच मिळालं नाही. आम्ही पण खूप घाई केली होती. आपले तसेच लॉस होत राहतात. तुम्हाला एक प्रॉपरली म्हणतो ना आपण, वेळ चालली जाते आपली, वेळ निघून जाते. त्याच्यासाठी तुम्ही थोडा वेट करा, तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी माहित होईल. मग तुम्ही ट्रेडिंग करा, बिंदास ट्रेडिंग करा. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट सांगेल मी, की रिस्क कसं डिफाईन करायचं, सगळ्या गोष्टी सांगेन. तुम्ही जर डायरेक्ट हा थर्ड लेक्चर बघत, हा इन्व्हेस्टमेंट वाला लेक्चर बघत असाल तर त्याच्या पहिले मी तुम्हाला एसएमसी बद्दल माहिती सांगितली. ठीक आहे, ते थोडं माझी स्टार्टिंग होती, तिथे मी प्रॉपरली बोललो नसेल, काही चुका झाल्या असेल, मी तुम्हाला अजून सांगेन. तो प्रॉपरली झालेला नाही, गोष्टी कम्प्लीट व्हायचं आहे, तुम्ही थोडा वेट करा. मला पण पूर्ण गोष्टी बघून बनवावं लागतं लेक्चर. माझे पण असा इंटेंट असतो की यार आपण सगळ्यांना प्रॉपरली सांगायला पाहिजे, कोणती गोष्ट सुटली नाही पाहिजे. पण जेव्हा लेक्चर्स बनवायची मला सवय नाही, ते तुम्हाला हळूहळू सवय होत आहे. नंतर मी तुम्हाला प्रॉपरली जेव्हा 2-3-4-6 महिने होईल ना, तर आपण सगळ्याच गोष्टींमध्ये बेस्ट राहून तुम्हाला कन्फर्मली सांगतो. ठीक आहे, थोडा आम्हाला पण सपोर्ट करा आणि तुम्ही चांगली तुमची ट्रेडिंग जर्नी समोर जाऊ द्या. आपल्याला प्रॉफिटेबल व्हायचं आहे. तुम्हाला खूप सारं काही दुःख असेल, काय असेल, थोडा विसरा. कारण की तुम्ही जर त्याच याच्यामध्ये राहिला तर तुम्ही प्रॉपरली ट्रेडिंग करू शकत नाही. थोडा पॉज घ्या, थोडा थांबा. तुम्ही काय कराल ते लॉस लॉस करून? थांबा ना थोडा, त्रास होईल तुम्हाला, परंतु एकदा तुम्ही प्रॉपरली गोष्ट शिकाल ना, तुम्हाला नंतर समजेल की तुम्ही पश्चाताप करत राहाल, तुम्ही फालतू मी पैसा वेस्ट केला. मी तुम्हाला मनी मॅनेजमेंट वगैरे सांगेल ना समोर, म्हणजे तयारी ठेवा मित्रांनो. मला वाटलं पाहिजे की नाही, इथं मला व्ह्यूज मिळत आहे, मला लोक इथं खूप सारे व्हिडिओ बघत आहे माझ्या पूर्ण प्रॉपरली. शॉर्टकट नाही आहे यशाला, हे लक्षात ठेवा. मला प्रॉपरली त्या फेज मधून जावं लागेल, लॉस लॉस माहित होईल, तुमची सायकोलॉजी बिघडेल, या पूर्ण गोष्टी होतील. मी तुम्हाला सांगू शकतो, मी रोज टाकू शकतो लेक्चर्स, मला काय बोलायचं आणि टाकायचं आहे, परंतु काय फायदा? तुम्हाला टाइम पण मिळायला पाहिजे ना. आम्ही 15-15, 20-20 दिवस टाइम घेत होतो गोष्ट माहिती, कारण तुम्हाला इथे इझी वाटतं. मी जेव्हा मी तुम्हाला खरोखर सांगतो ना, प्रॉपरली मी जेव्हा
चार्ट मध्ये जाईल ना तुम्हाला तुम्हाला पागलसारखं लागेल, मला समजलंच नाही की हा काय सांगत आहे म्हणून. त्यासाठी सांगतो, तुम्ही पहिले हे लक्षात ठेवा, मी जेव्हा म्हणलं ना इथे आयडीएम झाला, चोच झाला, इथे इथे बॉस झाला, मग तुम्हाला डायरेक्ट मी एमएसएस सांगेन. तुम्ही कन्फ्युज व्हाल की हा काय सांगत आहे, आयडीएम इथून कुठून याने एंट्री घेतला आणि हे वाले ऑर्डर ब्लॉक का बरं नाही घेतले, इथून एफपीची का बरं नाही घेतली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला, आणि टाइम फ्रेम कोणच्या आहेत तुम्हाला इथे टाइम फ्रेम मी सांगितलं, तुम्ही कोणत्याही टाइम फ्रेम बरोबर पाडला पण त्याच टाइम फ्रेमला फॉलो करा. तुम्ही म्हणाला आयडीएम दुसऱ्या टाइम मध्ये मध्ये पाडतो, बॉस दुसऱ्या मध्ये पाडतो, चोच दुसऱ्या, तसं होणार नाही. एक प्रॉपरली एक टाइम फ्रेम फिक्स करा, तिथून घ्या. मी तुम्हाला ते पण सांगेल, टाइम फ्रेमची खूप मोठी गंमत आहे. तुम्हाला तुमचे मोठेवाले स्टॉप लॉस कसे छोटे करायचे, मी रिफाईन ऑर्डर बघ अजून घेईन नाही तो, मागच्या याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये खूप फास्ट मध्ये झाला. ठीक आहे मित्रांनो, अजून तुम्ही प्रॅक्टिस करा, वारंवार व्हिडिओ बघा. फर्स्ट याच्यामध्ये होत नाही, मला माहित आहे. अजून बघा, मी याचा पार्ट 1 समजा, मला नंतर मी पार्ट 2 पण टाकेन इन्व्हेस्टमेंटचा, तुम्हाला समजून जाईल. मी नाहीतर मी डायरेक्ट पीओएस टाकेन. मी फक्त जेव्हा इन्व्हेस्टमेंट आता घेईल ना, तेव्हा तुम्हाला मी मार्केटमध्ये दाखवेन ड्रॉ करून, इथं नाही दाखवेन. ठीक आहे, मला डायरेक्ट मी मार्केटमध्ये दाखवेन की मार्केटमध्ये कशा प्रकारे स्ट्रिंग्स वगैरे असतात, मी ते पूर्ण सांगेन. ठीक आहे, म्हणजे आपण मार्केटमध्ये जाऊ डायरेक्ट. आता इथे बघा, इथं याच्या अंदर हाय पॉईंट, लो पॉईंट, तुम्हाला एक समजलं असेल ना इथे कोणचा हाय पॉईंट घ्यायचा, कोणचा लो पॉईंट घ्यायचा. इथे तुम्हाला एक्झाम्पल दिसेल खूप सारे. कोणचा लो पॉईंट पकडायचा कुठं आहे, तुम्ही या स्विंग्सला बघा. इथं तुम्हाला विचार करा तुम्ही, तुम्हाला जेव्हा मी स्ट्रक्चर प्रॉपर सांगेन तेव्हा समजेल. तुम्ही म्हणाल ना की कुठून ड्रा करू, इथून करू, कुठून करू, काय करू. ठीक आहे, 10 लो पॉईंट पकडले तुम्हाला प्रॉपरली पाहिजे, मग तुम्ही समजाल की ते हाय पकडू, कोणचा हाय पकडू, कोणचा लो पकडू. असा अशा प्रकारे तुम्हाला एक तर पॉईंट पकडावं लागेल. तुम्हाला मी पूर्ण प्रॉपरली ड्रॉ करून दाखवेन. हे इथं आपल्या गॅप अप गॅप डाऊन मध्ये जाते मार्केट. ठीक आहे, मी आता अजून तुम्हाला कन्फ्युजमेंट नाही टाकत, 1 तासाचं वर लेक्चर झालंय. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.